प्रगती एज्युकेशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आय एम बोर्ड फ्रॉम जीएमसी. या व्हिडिओमध्ये आपण बीबीएससीच्या जे स्टेट कोटाचं सीट मॅट्रिक्स आहे की नाही ते बघणार आहोत. माहिती घेणार आहोत. स्टेट कोटाचं जे काही सीट मॅट्रिक्स आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम जर चॅनलवर नवीन असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवर महाराष्ट्रामधील एमबीबीएस, बीएचएमएस, बीएससी, बीएमएस, फिजिओथेरपी, बीएससी नर्सिंग, बी फार्मसी, तसेच सेंट्रल जीएमसीसी आणि वेटरनरी काउन्सिल ऑफ इंडिया याबद्दल सविस्तररित्या माहिती पुरवली जाते. तसेच जर तुम्हाला महाराष्ट्रामधील एमबीबीएस, बीडीएस, बीएचएमएस त्याच्यानंतर जर बोलायचं झालं तर बी फार्मसी या सर्वांची, तसंच बीएमएस या सर्वांची जर तुम्हाला लिस्ट पाहिजे असेल तर कॉलेज लिस्ट पाहिजे असेल आमच्याकडे भेटून जाईल. आमच्या कॉलेज लिस्ट मध्ये बघू शकता तुम्ही स्क्रीनवर काय काय इन्क्लुडिंग आहे ते. एक तर ही प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेजची लिस्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला मी कॉलेज कोड दिलेला आहे, त्याच्यानंतर कॉलेजचं जे सीट मॅट्रिक्स कॉलेजचा नियम आहे, त्याच्यानंतर फी स्ट्रक्चर आहे, कॉलेजच्या सीट्स किती आहे, त्याच्यानंतर कट ऑफ आहे, त्याच्यानंतर फोन नंबर आहे, हे सर्व माहिती आहे. तर तुम्हाला अशी जर लिस्ट पाहिजे असेल, म्हणजे एकाच लिस्टमध्ये सर्व काही, जर तुम्हाला अशी लिस्ट पाहिजे असेल तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता, तुम्हाला भेटून जाईल. आता तर ही एमबीबीएस, बीडीएस, बीएचएमएस, बी फार्मसी, बीएमएस या सर्वांची लिस्ट आहे आमच्याजवळ. तर सुरुवातीला तुम्हाला सांगतो, आपल्या महाराष्ट्रामध्ये जे आहे की नाही वेटरनरीचे जे आहे की नाही 6 कॉलेज आहेत. 6 कॉलेज पैकी जे आहे की नाही बघू शकता तुम्ही नागपूर वेटरनरी कॉलेज, याच्यामध्ये कसं राहते 6 कॉलेज वेटरनरीच्या कॉलेज स्पेलिंग मध्ये 2 कोटा राहतात, एक स्टेट कोटा आणि एक रिजन कोटा. हे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं तरी पण या व्हिडिओमध्ये सांगतो. स्टेट कोटाचे जे सीट राहतात 30% राहतात आणि रिजन कोटाचे जे सीट राहतात 70%. तर रिजन कोटाचे पहिले राऊंड होतात 2, त्याच्यानंतर स्टेट कोटाचे जे ते 2 राऊंड होतात. तर रिजन कोटासाठी जे सीट जास्त आहे, तर त्यामुळे रिजन कोटाचा कट ऑफ जे हमेशा कमी राहतो, स्टेट कोटाचा कट ऑफ हमेशा हायर राहतो आणि रिजन कोटाचा जे कमी राहतो. रिजन कोटाच्या कोणत्या रिजनला कोणत्या त्याचे रिजन जे आहेत का नाही 4 रिजन आहेत, ए बी सी डी. तर या रिजन कोटाच्या कोणत्या रिजनला किती सीट आहे ते सर्व मी माझ्या चॅनलवर टाकलेले आहेत. तुम्हाला जर माहिती पाहिजे तर तुम्ही बघू शकता. तर सर्वात प्रथम जे आहे की नाही आपण जे आहे की नाही आता स्टेट कोटाचे सीट किती आहेत त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती घेणार होतो. तर सुरुवातीला तुम्हाला सांगतो, नागपूर वेटरनरी कॉलेजच्या 21 सीट्स आहेत, त्याच्यानंतर कॉलेज ऑफ वेटरनरी अॅनिमल सायन्सच्या 24 सीट्स आहेत, मुंबई चं जे कॉलेज आहे वेटरनरी त्याच्या 26 सीट, त्याच्यानंतर केएनपी कॉलेज ऑफ वेटरनरी अँड सायन्स शिरवलच्या 15 सीट, त्याच्यानंतर कॉलेज ऑफ वेटरनरी अॅनिमल सायन्स परभणीच्या 20 सीट आणि कॉलेज ऑफ वेटरनरी अॅनिमल सायन्स उदगीरच्या 16 सीट. अशा मिळून टोटल जे आहेत की नाही 122 एवढे जे सीट्स आहेत की नाही स्टेट कोटासाठी आहेत. किती? 122. आता 122 ज्या सीट्स आहेत की नाही स्टेट कोटासाठी, त्यांचं कसं आहे माहिती आहे का, स्टेट कोटासाठी 122 सीट्स आहेत, तर त्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का 5% जी सीट्स आहेत की नाही पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट साठी रिझर्व्ह आहे. ते तुम्ही बघू शकता स्क्रीनवर, तुम्हाला दिसत 5% ऑफ द इंटेक कॅपॅसिटी सीट विल बी द रिझर्व्ह फॉर पीडब्ल्यूडी कॅटेगरी. पीडब्ल्यूडी कॅटेगरी 5 सीट फिजिकली हँडिकॅप कॅन्डिडेट साठी जे आहे की नाही रिझर्व्ह आहे. तर त्यामुळे जे आहे की नाही त्यांचं 5% सीट आहे, त्याच्यानंतर 1% सीट कशात ऑर्फन कॅन्डिडेट, म्हणजे टोटल की नाही टोटल जे सीट्स आहेत की नाही 24 आहेत जवळपास त्या सीट्स आहेत, त्या रिझर्व्ह आहेत पीडब्ल्यूडी आणि ऑर्फन कॅटेगरी. म्हणजे आपल्याजवळ हातात उरतात 98 सीट्स. तर 98 सीटचं कसं डिस्ट्रीब्युशन आहे कॅटेगरीनुसार सगळं व्यवस्थित आपण माहिती घेणार आहोत. त्यानंतर हॉरिझॉन्टल. तर 98 सीट्सचं जे आहे की नाही त्याच्यामध्ये कसं आहे तुम्हाला टोटल मध्ये सांगतो मी तुम्हाला. 37 सीट्स जे आहेत की नाही गर्ल्ससाठी आहेत, स्पेशली गर्ल्ससाठी 37 सीट्स आहेत. त्याच्यानंतर जे काही 54 जे आहेत की नाही बोथ साठी आहेत. बोथ त्याच्यामध्ये गर्ल्स पण अप्लाय करू शकतात आणि हे पण करू शकतात. आणि जे उरलेले 17 सीट्स आहेत की नाही त्या जे आहेत की नाही हॉरिझॉन्टल रिझर्वेशन साठी. हॉरिझॉन्टल रिझर्वेशन काय आहे काय नाही याच्याबद्दल मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, पण तुम्हाला एकदा थोडक्यात माहिती देतो. त्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर सर्टिफिकेट, प्रोजेक्ट अपडेटेड पर्सन, त्याच्यानंतर जे आहे डिफेन्स सर्टिफिकेट, त्याच्यानंतर जे आहे फ्रीडम फायटर, अशा जे आहेत की त्याचे सर्टिफिकेट राहतो, त्याच्यात रिझर्वेशन राहते. तर या 17 सीट कशा आहेत कॅटेगरीनुसार आपण याच्याबद्दल पण थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम त्या अगोदर की नाही आपण बघूया की कॅटेगरीनुसार किती सीट आहेत. तुम्ही बघू शकता एससी कॅटेगरीनुसार 15 सीट आहेत, एसटी कॅटेगरीला टोटल 9 सीट्स आहेत. एससी कॅटेगरीला टोटल जे आहेत की नाही एससी कॅटेगरीला 15, एसटी कॅटेगरीला 9, विजे कॅटेगरीला 6, एनटी बी कॅटेगरीला 4, एनटीसी कॅटेगरीला 4, एनटीडी कॅटेगरीला 2, ओबीसी कॅटेगरीला 16, एससीबीसी कॅटेगरीला 12, ईडब्ल्यूएस कॅटेगरीला 12, अनरिझर्व कॅटेगरीला 36. असे जे आहेत की नाही टोटल कॅटेगरीनुसार सीट आहेत स्टेट कोटामध्ये. ह्या जे सीट सांगितलेले आहेत मी
स्टेट कोटासाठी आहे तर आणि कॅटेगरीनुसार आहे. तर प्रत्येक कॅटेगरीला एवढ्या एवढ्या सीट आहे तर स्टेट कोटामध्ये. आता जे तुम्हाला सांगितलं होतं मी की टोटल सीट आहे 98, त्यापैकी जे आहे की नाही 37 या गर्ल्ससाठी येतं, 54 जे आहे की नाही बोथसाठी येतं, आणि आता ज्या 17 सीट आहेत की नाही या कशा प्रकारे डिवाइड आहेत त्याच्याबद्दल बघूया. आता हे 17 सीट जे म्हणलं होतं की नाही हॉरिझॉन्टल रिझर्वेशनच्या, त्या कशा प्रकारे डिवाइड आहेत, 17 सीट्स येतं त्याबद्दल थोडक्यात माहिती घेणार होतं. तर त्याच्यामधल्या जे आहेत की नाही 7 जे आहेत की नाही ऍग्रिकल्चर सर्टिफिकेटसाठी येतं. तर ऍग्रिकल्चर सर्टिफिकेट मध्ये साठी SC एक कॅटेगरीसाठी एक आहे, VG कॅटेगरीसाठी एक आहे, त्याच्यानंतर OBC कॅटेगरीसाठी एक आहे, त्याच्यानंतर बोलायचं झालं तर OBC EWS कॅटेगरीसाठी एक आहे, आणि अनरिझर्व कॅटेगरीसाठी त्याच्यामधल्या 2 सीट्स आहेत. हे अशा प्रकारे 7 आहे, तुम्ही बघू शकता. एग्रीकल्चर सर्टिफिकेटसाठी SC कॅटेगरीसाठी एक आहे, VG कॅटेगरीसाठी एक आहे, OBC कॅटेगरीसाठी एक आहे, EWS साठी एक आहे, अनरिझर्व कॅटेगरीसाठी 2 आहेत. त्याच्यानंतर जे 5 सर्टिफिकेट आहेत पॅप प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन साठी 5 सीट आहे तर प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन साठी, त्याच्यामध्ये जे आहे NTC कॅटेगरीला एक सीट आहे, SCBC कॅटेगरीला एक सीट आहे, OBC कॅटेगरीला एक सीट आहे, SC कॅटेगरीला एक सीट आहे. त्याच्यानंतर जे आहे अनरिझर्व कॅटेगरी म्हणजे जनरल साठी एक सीट आहे. त्याच्यानंतर जे आहे डिफेन्स सर्टिफिकेट मध्ये 2 सीट आहेत, त्याच्यामध्ये एक अनरिझर्व कॅटेगरी म्हणजे ओपन साठी एक आहे, OBC कॅटेगरीसाठी एक आहे. त्याच्यानंतर बोलायचं झालं तर आपलं फ्रीडम फायटर साठी टोटल 3 सीट आहेत. त्याच्यामध्ये एक SCBC कॅटेगरीसाठी एक EWS कॅटेगरीसाठी एक आणि अनरिझर्व कॅटेगरीसाठी आहेत, अशा 3 सीट आहेत. हे झालं थोडक्यात सीट मॅट्रिक्स. 17 सीट अशा प्रकारे डिवाइड येतं, बघू शकता. 7 आणि 5 12, 12 आणि 2 12, 12 आणि 3 15, 15 16 17 अशा टोटल 17 सीट येतात, आणि या कॅटेगरीनुसार अशा डिवाइड आहेत. SC कॅटेगरीसाठी हे तुम्हाला सांगितलं. हे झालं थोडक्यात सीट मॅट्रिक्स. आता याचा कट ऑफ जे आहे की नाही स्टेट कोटाचा कट ऑफ काय राहू शकतो BBSC चा, याबद्दल आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्की बोलूया की काय असू शकतो याचा कट ऑफ. आणि हे अशा प्रकारे सीट मॅट्रिक्स डिवायडेड आहे, तुम्ही बघू शकता स्क्रीनवर पूर्णप्रमाणे तुम्हाला दिसत आहे. याबद्दल जर तुम्हाला आणखी काही डाऊट असेल तर तुम्ही यांच्याशी संपर्क साधू शकता, तुम्हाला व्यवस्थितरित्या माहिती पुरवली जाते. काउन्सिलिंग बद्दल जर काही डाऊट असेल तर तुम्ही यांच्याशी संपर्क साधू शकता. तर नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला स्टेट कोटाचा काय कट ऑफ राहू शकतो, एक्झॅक्ट कट ऑफ मी सांगणार आहे काय राहू शकतो, त्याबद्दल तुम्हाला माहिती कळून जाईल. धन्यवाद.